श्रोत्यानो, आज आम्ही निर्गमचे पुस्तक ह्याच्या 3ऱ्या अध्यायाचे अध्ययन सुरू करीत आहोत. आम्ही पाहिलं होतं की इस्रायलांमध्ये कुठलीच योग्यता नव्हती, कुठला चांगुलपणा नव्हता, परंतु तरीसुद्धा त्यांना सोडवण्याची परमेश्वराची योजना होती. परमेश्वराला इस्रायलमध्ये काही चांगले आढळले नाही, परंतु त्याने त्या दासत्वामध्ये त्यांची जी दयनीय स्थिती होती ती पाहिली, त्यांची आरोळी ऐकली व त्यांना सोडवले. परमेश्वराने आमची स्थिती पाहिली आणि आम्हाला वाचवले. परमेश्वराची ही स्वतःची योजना होती आणि आहे, परंतु त्याने मानवजातीला त्या योजनेविषयी त्यांना काय वाटतं हे विचारले नाही. परमेश्वराने असं नाही म्हटलं की तुमच्या तारणाकरिता ही माझी योजना आहे, जर तुम्हाला ती योग्य वाटते तर मी ती पूर्ण करीन. नाही श्रोत्यानो, परमेश्वराने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला पुत्र ह्या जगाच्या पापांकरिता मरण्याकरिता दिला. पुत्र येण्यास राजी झाला व तारण प्राप्तीसाठी जो कोणी ख्रिस्तावर विश्वास ठेवेल त्या प्रत्येकाला तारण देण्याचे परमेश्वराने मान्य केले. परमेश्वर आम्हाला म्हणतो, मी हे तारण तुम्हाला देऊ इच्छितो, घ्या किंवा नका घेऊ. तो कोणावर जबरदस्ती करीत नाही. त्याची इच्छा आहे की आम्ही हे तारण घ्यावे, परंतु निवड त्याने आम्हातील प्रत्येकावर सोपवलेली आहे. त्याचे काही नुकसान होणार नाही, नुकसान आमचे होईल. आज ह्या तारण प्राप्तीसाठी परमेश्वर आपणातील प्रत्येकाला आमंत्रित करीत आहे आणि हे तारण प्रत्येकाकरिता आहे. जो कोणी येशू ख्रिस्तावर तारणारा म्हणून विश्वास ठेवेल त्यांचे तारण करण्याकरिता परमेश्वर तयार आहे. तो आपल्या कृपेद्वारे आमचे तारण करतो आणि त्याच्या महान प्रेमानेच आम्हाला सुटका मिळू शकते. आता 3ऱ्या अध्यायामध्ये मोशेचे पाचारण, जळती झाडी किंवा झुडूप, यहोवाचे प्रगटीकरण, अलौकिक सुटकेचे आश्वासन, देवाचे पाचारण स्वीकारण्याकरिता मोशेची आणाकानी आणि इस्रायलांची सुटका करण्याकरिता मोशेला पाठविणे, ह्या सर्व गोष्टी आम्ही अभ्यासणार आहोत. मिद्यानमध्ये मोशेची 40 वर्षे संपुष्टात आलेली आहेत. मिसरमध्ये मिळालेले शिक्षण इस्रायलांना गुलामगिरीतून सोडविण्याकरिता त्याला तयार करू शकले नाही. परमेश्वराने मिद्यानाच्या अरण्यात 40 वर्षे त्याला ठेवून त्या कार्यासाठी त्याला तयार केले. आता श्रोत्यानो, मोशेचे पाचारण आपण पाहणार आहोत. 3रा अध्याय 1 आणि 2 वचने सांगतात, मोशे आपला सासरा मिद्यानी याजक इथ्रो याची शेरडे मेंढरे चारीत होता आणि तो आपला कळप रानाच्या पिछाडीस देवाचा डोंगर होरेब येथवर घेऊन गेला. तेव्हा परमेश्वराच्या दूताने एका झुडपातून अग्निज्वालेत त्यास दर्शन दिले. त्याने दृष्टी लाविली, तो झुडूप अग्नीने जळत असून ते भस्म झाले नाही असे त्यास दिसले. मोशे ते झुडूप जळत आहे पण भस्म का होत नाही हे पाहण्याकरिता त्याकडे वळला. पवित्र शास्त्राच्या अचूकतेचे सगळ्यात मोठे प्रमाण म्हणजे इस्रायल राष्ट्राचे अस्तित्व. एका व्यक्तीने देवाच्या सेवकाला प्रश्न केला की पवित्र बायबल देवाचे वचन आहे, ह्याचे तुमच्याजवळ काय प्रमाण आहे? न कचरता, मागे पुढे न पाहता त्या देवाच्या सेवकाने उत्तर दिले, एक यहुदी. आणि हेच प्रमाण आहे. तो एका जळत्या झुडपाप्रमाणे आहे, ज्याला पाहावयास अविश्वासणाऱ्याने वळायला हवे. हे एक आश्चर्य आहे श्रोत्यानो, की यहुदी आज अस्तित्वात आहेत. मोशेच्या काळापासून आतापर्यंत ते अस्तित्वात आहेत. दुसरी राष्ट्रे आलीत आणि गेलीत, पण यहुदी राष्ट्र अस्तित्वात आहे. अनेक शतकांपासून मिस्रमध्ये इस्रायल गुलामगिरीत होता. त्या छळाच्या आगीमध्ये जळत होता. आज सुद्धा या लोकांचा छळ सुरू आहे, परंतु त्या जळत्या झाडीप्रमाणे ते अद्यापही भस्म झालेले नाही. काय आपण एखाद्या मिद्यानी व्यक्तीला पाहिले आहे? मिद्यानांचा झेंडा आपण पाहिला आहे काय? त्यांच्या संस्काराविषयी आपल्याला काही माहिती आहे काय? तुम्हाला माहिती नाही, मलाही नाही. कारण मिद्यानी गेलेत आणि लुप्त झालेत. ते आज अस्तित्वात नाहीत. जो परमेश्वराचा दूत प्रगट झाला तो दुसरा तिसरा कोणी नसून मानवरूप धारण करण्याआधीचा येशू होता. काही लोक ह्या बाबतीत माझ्याशी सहमत होणार नाहीत, परंतु अनेक वर्षे देवाच्या वचनांचे अध्ययन केल्यानंतर मी ह्या निर्णयाप्रत पोहोचले आहे. 3 ते 5 वचने पहा. तेव्हा मोशे म्हणाला,
मी आता तिकडे जाऊन हा काय चमत्कार आहे ते झुडूप का भस्म होत नाही ते पाहतो. ते पाहण्यास मोशे तिकडे वळला असे परमेश्वराने पाहिले आणि झुडपातून देवाने त्यास हाक मारून म्हटले, मोशे, मोशे. तेव्हा तो म्हणाला, काय आज्ञा? देव त्यास म्हणाला, इकडे जवळ येऊ नको. तू आपल्या पायातले जोडे काढ, कारण ज्या जागी तू उभा आहेस ती भूमी पवित्र आहे. देवाला मोशेच्या वर्तणुकीला सुधरवावे लागले. जरी मोशे फारोच्या महालात लहानाचा मोठा झाला होता, तरी पवित्र देवाच्या उपस्थितीत जोडे किंवा चपला काढून बाजूला ठेवणे त्याला माहीत नव्हते. परमेश्वर ह्याद्वारे आम्हाला सुद्धा एक महान पाठ शिकवित आहे. तो म्हणजे आम्ही सुद्धा परमेश्वराच्या पवित्र उपस्थितीचे स्मरण ठेवायला हवे. 6वं वचन, तो आणखी म्हणाला, मी तुझ्या पित्याचा देव, अब्रामाचा देव, इझाकाचा देव, याकोबाचा देव आहे. तेव्हा मोशेने आपले मुख झाकले, कारण देवाकडे पाहण्यास तो भ्याला. मोशेने देवाकडे पाहिले नाही. जर त्याने पाहिले असते तर त्याला देवाचे प्रगटीकरण दिसले असते. ते म्हणजे मनुष्य रूपात पडद्याच्या आड असलेला येशू ख्रिस्त. योहान कृष्णवर्तमान 1 अध्याय 18व्या वचनामध्ये लिहिले आहे, देवाला कोणीही कधीच पाहिले नाही. जो एकुलता एक जन्मलेला देव पित्याच्या उराशी असतो त्याने त्याला प्रगट केले आहे. श्रोत्यानो, आपण देवाला फक्त एकाच मार्गाने जाणून घेऊ शकता आणि तो मार्ग म्हणजे येशू ख्रिस्त. 7 आणि 8 वचने पुढे सांगतात, परमेश्वर म्हणाला, मिस्र देशात असलेल्या माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे. त्यांच्या मुकदमाच्या जाचामुळे त्यांनी केलेला आक्रोश मी ऐकला आहे. त्यांचे क्लेश मी जाणून आहे. त्यास मिस्रांच्या हातातून सोडवावे आणि त्या देशातून चांगल्या व मोठ्या देशात दुधामधाचे प्रवाह जेथे वाहत आहेत अशा देशात म्हणजे कनानी, हित्ती, आमोरी, परिची, हिव्वी व यबुसी यांच्या देशात त्यास घेऊन जावे म्हणून मी उतरलो आहे. जेव्हा परमेश्वर आम्हाला सोडवतो तेव्हा तो फक्त कशापासून तरी सोडवत नाही, तर कशासाठी तरी सोडवतो. त्यामागे त्याचा उद्देश असतो. त्याने आम्हाला पवित्रतेसाठी आणि स्वर्गासाठी सोडवले आहे. पॉल इफिस्करास पत्र 2 अध्याय 5 आणि 6 वचनांमध्ये अशा प्रकारे स्पष्ट करतो. इफिस्करास पत्र 2 अध्याय 5 आणि 6 वचने, ख्रिस्ताबरोबर आपणाला जिवंत केले, अर्थात कृपेने तुमचे तारण झालेले आहे, आणि ख्रिस्त येशूच्या ठायी त्याच्याच बरोबर उठविले व त्याच्याच बरोबर स्वर्गात बसविले. देवाने आम्हाला उठविले व प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला पदवी दिले. जर आज आपले तारण झाले आहे तर आपले तारण पूर्णपणे झाले आहे. आपण ख्रिस्तात आहात. त्यामुळे आज आपण जे आहात ते 10 लाख वर्षांनी सुद्धा असेच राहाल. आदामातून आपणाला काढून ख्रिस्तात आणण्यात आले आहे. मरणातून काढून जीवनात ठेवण्यात आले आहे. अंधारातून काढून प्रकाशात ठेवण्यात आले आहे. नरकातून काढून स्वर्गात ठेवण्यात आले आहे. हे सोडणे आहे. बाहेर निघून आत ठेवणे आहे. परमेश्वर म्हणाला, मी त्यांना मिस्राच्या हातून सोडून चांगल्या व मोठ्या देशात नेणार आहे. हे श्रोत्यानो, देवाचे तारण आहे. हीच सुटका आहे. 9 ते 11 वचने पहा. पहा, इस्रायल वंशजांचा आक्रोश माझ्यापर्यंत आला आहे. मिस्री लोक त्यांच्यावर कसा जाच जुलूम करीत आहेत हेही मी प्रत्यक्ष पाहिले आहे. तर आता चल, तू मिस्र देशातून माझे लोक इस्रायल वंशज यास बाहेर काढावे म्हणून मी तुला फारोकडे पाठवितो. तेव्हा मोशे देवाला म्हणाला, फारोकडे जाऊन इस्रायल वंशजास मिस्रातून काढून आणणारा असा मी कोण? काय आपल्या लक्षात आले का श्रोत्यानो की मोशेला काय झाले? ह्याआधी 40 वर्षांपूर्वी तो इस्रायलला सोडविण्याकरिता तयार होता. आपणाला आठवत असेल की त्याने एका मिस्र्याला ठार करून आपल्या बांधवाला सोडवले होते आणि त्याला वाटले की त्याची ही कृती लोक समजून घेतील. त्याला वाटले की तो स्वतः इस्रायलांना सोडवू शकेल. त्याला आढळले की तो ते करू शकत नाही आणि परमेश्वराने त्याला विशेष प्रशिक्षणाकरिता अरण्यात नेले व त्याला त्या कार्याकरिता तयार केले. त्याला कळले की तो स्वतःहून इस्रायलांची सुटका करण्याकरिता किती दुर्बळ आहे. आता मोशे परमेश्वराला म्हणत आहे, मी कोण आहे? तू जे काही मला करण्याकरिता सांगत आहे
ते मी करू शकणार नाही. आणि श्रोत्यांनो, आता परमेश्वर त्याचा उपयोग करून घेणार आहे. स्वतःच्या लोकांना प्रशिक्षण देण्याची ही परमेश्वराची पद्धती आहे. दाविदाने त्या विशालकाय गोल्याथाला गोफणीच्या एका दगडाने धाराशायी केले. त्या दाविदाला परमेश्वराने गुहांमध्ये, दऱ्यांमध्ये, जंगलात, रानात फिरवले. त्यावेळी त्याला कळले की तो किती दुर्बळ आहे. आणि मग श्रोत्यानो, परमेश्वराने त्याला राजाचे पद दिले. एलिया संदेष्टा अहाब व इस्बेलच्या कोर्टात निर्धास्तपणे प्रवेश करून त्यांना सांगू शकला की जी वर्षे आता येणार त्यात दहीवर अथवा पर्जन्य पडणार नाही, हे माझ्या सांगण्याप्रमाणे होईल. एलिया जसा ह्या ठिकाणी साहसी दिसतो तसा तो नव्हता. परमेश्वराने त्याला सुद्धा अरण्यात पाठविले, जेथे त्याला त्याने प्रशिक्षण दिले. तेथे ओहळाचे पाणी तो प्यायला. मग त्या ओहळाचे पाणी सुद्धा दुष्काळामुळे आटले. नंतर त्याने त्या रिकाम्या पिठाच्या डब्यातून भोजन खाण्यात काही काळ घालवला. त्याला कळून चुकले की तो काहीच नाही, परमेश्वर सर्व काही आहे. जेव्हा एलियाला हे कळले, तेव्हा परमेश्वराने त्याला बालच्या संदेष्टांचा सामना करून आकाशातून अग्निवृष्टी करण्याकरिता उपयोगात आणले. पॉल ह्याला अशा प्रकारे मांडतो. करिंथकरास दुसरे पत्र 12 अध्याय आणि 10 वचनात. करिंथकरास दुसरे पत्र 12 अध्याय 10 वचन. ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकटे ह्यात मला संतोष आहे. कारण जेव्हा मी अशक्त तेव्हाच मी सशक्त आहे. श्रोत्यानो, जरी जे काही परमेश्वर मोशेला शिकवू इच्छित होता ते मोशे शिकला, तरी तो इस्रायलांना सोडू शकला नाही. तर परमेश्वर त्याच्याद्वारे ते करू शकला. परमेश्वर त्याचा उपयोग करण्याकरिता तयार होता. आज आमच्यापैकी अनेक परमेश्वराकरिता उपयोगात न येण्याचे कारण म्हणजे आमच्यापैकी अनेक लोक फार सशक्त आहेत. आमच्या अशक्तपणातूनच आम्हाला सशक्त केल्या जाते. प्रेषित पॉल करिंथकरास पहिले पत्र 1 अध्याय 27 वचनात म्हणतो. करिंथकरास पहिले पत्र 1 अध्याय 27 वचन. तरी ज्ञानास लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्खपणाचे ते निवडले, आणि जे बलवान ते लाजवावे म्हणून देवाने जगातील जे दुर्बळ ते निवडले. मोशेने व पौलाने हे ओळखले होते की जेव्हा ते दुर्बळ होते तेव्हाच परमेश्वराने त्यांचा उपयोग केला. ह्या दुर्बळ पात्रांद्वारे परमेश्वर काय करतो हे खरोखर विलक्षण आहे. 12 आणि 13 वचन सांगतं. देव म्हणाला, खचित मी तुझ्याबरोबर असेन. मी तुला पाठविले याची तुला खूण हीच, तू लोकास मिस्रातून काढून आणल्यावर याच डोंगरावर तुम्ही देवाची सेवा कराल. तेव्हा मोशे देवाला म्हणाला, पहा, मला तुमच्या पूर्वजांच्या देवाने तुम्हाकडे पाठविले आहे असे मी इस्रायल वंशजाकडे जाऊन त्यास सांगितले असता त्याचे नाव काय असे मला ते विचारतील, तेव्हा मी त्यांना काय सांगू? जो प्रश्न मोशेने विचारला तो स्वाभाविक होता. आम्ही जर मोशेच्या जागी असतो तर आम्ही सुद्धा असाच प्रश्न विचारला असता. मोशेला भीती वाटत होती की इस्रायली लोक त्याचे ऐकणार नाहीत. त्यांना देवाविषयी कसे समजावून सांगावे हे त्याला माहीत नव्हते. त्या लोकांना पर्वतावर कसे नेता येईल हे त्याला माहिती नव्हते. ह्या समस्या मोशेसमोर होत्या आणि देवाने त्याला कसे उत्तर दिले ते लक्षात घ्या. 14 वचन. देव मोशेला म्हणाला, मी आहे तो आहे. तू इस्रायल वंशजास सांग, मी आहे याने मला तुम्हाकडे पाठविले आहे. त्यांना देवाच्या डोंगरावर कसे आणावे हे मोशेला माहिती नव्हते आणि अशा समस्या त्याच्या समोर आल्यात. मी आहे ह्या नावात निसंशय बरेच काही सामावलेले आहे. परंतु प्रथम सर्वात अधिक महत्त्वाच्या बऱ्याच गोष्टी आहेत श्रोत्यानो, ज्या आम्ही पाहायला हव्यात. आम्ही मी आहे ह्या नावाला यहोवा असे भाषांतरित केले आहे. त्याला यहावे असेही भाषांतरित करण्यात आले आहे. हे नाव पवित्र, धार्मिक नाव झाले. इस्रायली लोकांकरिता ते इतके पवित्र होते की ते ह्या नावाचा उच्चार करीत नसत व ह्यामुळे ते ह्याचा उच्चार कसा करावा हेच विसरून गेलेत. ह्या नावाची निंदा होऊ नये म्हणून त्यांनी ह्याचा उपयोग केला नाही. मग कोणते नाव बरोबर आहे, यहोवा किंवा याहवे? कोणालाच माहिती नाही. परंतु
मी आहे हे परमेश्वराचे नाव आहे. उत्पत्तीमध्ये परमेश्वर निर्माण करत आहे. तो एलोहिम, सामर्थी परमेश्वर स्व अस्तित्वात असणार आहे. तो म्हणतो मी जो आहे तो आहे. हा तो परमेश्वर आहे जो मोशेला इस्रायलांना सोडविण्यासाठी पाठवित आहे. स्तोत्रसंहिता 135 अध्याय आणि 13वं वचन सांगतं, हे परमेश्वरा, तुझे नाव चिरकार राहील. हे परमेश्वरा, तुझे स्मरण पिढ्यानपिढ्या राहील. ह्या वचनात हे परमेश्वरा ह्याचे भाषांतर मी जो आहे तो आहे हे होते. हे जाणून घेणे महत्वाचे आहे की हे नाव परमेश्वर आहे ह्या सत्याविषयी बोलते. आता वेळ आली होती की जे वचन योसेफाला उत्पत्तीचे पुस्तक 50 अध्याय आणि 25व्या वचनामध्ये देण्यात आले ते पूर्ण व्हावे. त्याने म्हटले की देव खरोखर तुमची भेट घेईल. 15वं वचन पहा. आणखी देवाने मोशेला सांगितले, तू इस्रायल लोकांस सांग, तुमच्या पूर्वजांचा देव, अब्रामाचा देव, इसाकाचा देव व याकोबाचा देव परमेश्वर याने मला तुम्हाकडे पाठविले आहे. हेच माझे सनातन नाव आहे व याच नावाने पिढ्यानपिढ्या माझे स्मरण होईल. परमेश्वराने अब्राम, इसाक आणि याकोबाला दर्शन दिले. हाच परमेश्वर मोशेला इस्रायलच्या संतानाकडे पाठवित होता व ज्या प्रकारे तो त्याला तिथे पाठविणार होता ते पुढच्या काही वचनात आम्हाला वाचायला मिळते. 16 ते 20 वचने पहा काय सांगतात. 3रा अध्याय 16 ते 20 वचने. तू जा आणि इस्रायलाच्या वडीलजनास जमवून सांग, तुमच्या पूर्वजांचा देव, अब्रामाचा, इसाकाचा व याकोबाचा देव परमेश्वर याने मला दर्शन देऊन म्हटले की माझे तुम्हाकडे खरोखर लक्ष गेले आहे व मिसर देशात तुमचे काय होत आहे हे मला कळले आहे. मिसर देशातल्या विपत्तीतून सोडून कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबुसी यांच्या देशात जेथे दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत त्या देशात तुम्हास घेऊन जाईन असे मी सांगितले आहे म्हणून कळीव. तुझे सांगणे ते ऐकतील. मग तू आणि इस्रायलांचे वडीलजन मिसर देशाच्या राजाकडे जा व त्यास सांगा, इब्रियाचा देव परमेश्वर आम्हास भेटला आहे. तर आमचा देव परमेश्वर ह्याला यज्ञ करावा म्हणून आम्हास 3 दिवसांच्या वाटेवर रानात जाऊ द्यावे. पण मला ठाऊक आहे की मिसर देशाचा राजा तुम्हास जाऊ देणार नाही. त्यास भुज प्रताप दाखविल्याशिवाय तो जाऊ देणार नाही. मग मी आपला हात पुढे करून मिसर देशात ज्या सर्व अद्भुत कृती करणार त्यांचा मारा मी त्यांच्यावर करीन. मग तो तुम्हास जाऊ देईल. परमेश्वराने मोशेला काय करायचे, कसे करायचे व कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या हे सांगितले. इस्रायलांना सोडविण्याची परमेश्वराची जी योजना होती त्याविषयी त्याला वडीलजनांना सांगायचे होते. नंतर तो व वडीलजन ह्यांनी फारोकडे जाऊन परमेश्वराला एका राष्ट्राच्या रूपात यज्ञ करावयास 3 दिवसाच्या वाटेवर रानात जाण्याची परवानगी मागायची होती. ते आता ती भूमी सोडून कनान देशात नेहमीकरिता जात आहेत ही इस्रायलची योजना फारोसमोर हळुवारपणे मांडणे हा त्यांचा उद्देश होता. परमेश्वर मोशेला सांगतो की फारो त्यांना जाण्याकरिता मनाई करेल. या बाबतीत फारोचा नकार मिसरच्या देवतांच्या विरुद्ध परमेश्वराचा लढा होता. ह्या लढ्यानंतर जरी परमेश्वर अद्भुत चमत्कार दाखविल तरी फारो इस्रायलांना जाऊ देणार नव्हता. नंतर परमेश्वर त्यांच्यावर अशा पीडा पाठवणार होता ज्याद्वारे फारोचे मन परिवर्तित होऊन तो इस्रायलांना मिसरमधून जाऊ देणार होता. इस्रायलांना सोडविण्याची परमेश्वराची योजना होती आणि तो ती पूर्ण करणार होता. आता आपण 21 आणि 22 वचने वाचूया. आणि या लोकांवर मिस्री लोकांची कृपादृष्टी होईल असे मी करीन. म्हणून तुम्ही निघाल तेव्हा रिकाम्या हाताने निघणार नाही. तर तुमची प्रत्येक स्त्री आपल्या शेजारणीपासून व आपल्या घरात बिऱ्हाड करून राहणाऱ्या स्त्रीपासून सोन्या रुपयाचे अलंकार व पोशाख मागून घेईल. ते तुम्ही आपल्या मुलामुलीस घालाल. या प्रकारे तुम्ही मिस्री लोकास लुटाल. श्रोतांनो, ह्या ठिकाणी मागून घ्या ह्याचा अर्थ हा नाही की चोरी करून घ्या किंवा त्यांच्यापासून उसने घ्या. परंतु परमेश्वर त्यांना सांगत आहे की आपली मजुरी गोळा करा. इस्रायली त्या ठिकाणी बिनपगारी होते, ते गुलाम होते आणि परमेश्वर त्यांना सांगत आहे की इतक्या वर्षांची तुमची कमाई, तुमची मजुरी तुम्ही अशा प्रकारे गोळा करा. मिसर देश सोडताना त्यांना त्यांच्या कठोर परिश्रमाचे फळ मिळावे हाच देवाचा त्यामागचा उद्देश होता. परमेश्वर
त्याच्या लोकांची काळजी घेणारा परमेश्वर आहे. जरी श्रोत्यानो आम्ही चुकतो, त्याच्यापासून दूर जातो, तरी तो आम्हाला कधीच सोडत नाही. स्तोत्रसंहिता 146 5 ते 7 वचने सांगतात की ज्यांच्या सहाय्याकरिता याकोबाचा देव आहे, ज्यांची आशा आपला देव परमेश्वर ह्यावर आहे, तो धन्य. त्यानेच आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यातील सर्व काही निर्माण केले. तो सदा आपले सत्य वचन पाळतो. तो छळलेल्यांचा न्यायनिवाडा करीतो. भुकेल्यांना अन्न देतो. परमेश्वर बंदिवानास मोकळे करीतो. परमेश्वराचे प्रेम कमी होत नाही. आम्ही आमच्या चुकांमुळे, दुष्टतेमुळे स्वतःवर संकट ओढून घेतो आणि जेव्हा आमच्यावर कठीण स्थिती येते, आम्ही जेव्हा देवाचा धावा करू लागतो, तेव्हा तो संकटसमयी सहाय्य करण्याकरिता सदा सिद्ध असतो. आज हाच परमेश्वर आपणा सर्वांवर प्रेम करणार आहे. तो तुमचा परमेश्वर होऊ शकतो जेव्हा आपण येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवाल आणि त्याच्या जवळ याल, त्याला आपला तारणारा म्हणून स्वीकाराल. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव.